तोंडली ही फळभाजी अनेकांना कदाचित आवडत नसेल, पण आरोग्याच्या दृष्टीने ती अत्यंत गुणकारी अशी आहे. तोंडल्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आहे आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स अशा प्रॉपर्टीज आहेत. तर या तोंडल्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी प्रियांका. दख्खन स्वाद रेसिपीज विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोहरी ॲड केली. नंतर एक पूर्ण मोठा असा चिरलेला कांदा घेतला. कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा तेलामध्ये छान परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण ही तोंडली चांगली भाजून घ्यायची. तोंडली तेलामध्ये टाकल्यानंतर ती चांगली परतून त्याला 1-2 मिनिटांमध्ये वाफ देऊन घ्या. तोंडली डाग पडेपर्यंत चांगली भाजून घेतली तेलामध्ये कांद्यासोबत. आता त्यामध्ये आपण हळद 1 चमचा, दोन चमचे लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला, चवीप्रमाणे मीठ. चांगलं ते तेलामध्ये परतून घ्या. सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतलेत. आता आपण त्याच्यामध्ये ही भिजवलेली तुरीची डाळ आहे ती. तोंडल्याची भाजी करताना ही तुरीची डाळ आपण भिजवायची. ते अर्धी वाटी मी तुरीची डाळ भिजत ठेवली होती, ती आता आपण ॲड करूया. अजून थोडं पाणी ॲड करूया. हे झाकण ठेवून शिजवून. तेलामध्ये चांगली परतल्यामुळे आणि मध्ये मध्ये वाफवून घेतल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटांमध्ये भाजी चांगली शिजते. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खायला घ्या. तोंडल्याची गुणकारी भाजी तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी लागते हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.